हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला मी सांगितलंच होतं आईबाबाच्या नवीन घराचं बांधकाम पूर्ण झालं आहे आणि त्यांच्या घराची वास्तुपूजा आहे। तर आजची तारीख आहे 28 आणि वार आहे शनिवार आणि आम्ही येऊन पोहोचलो, पण माझीही तब्येत खराब होती आणि शिवांशची तब्येत खराब होती, त्याच्यामुळे पाहिजे तशी व्हिडिओ शूट करता आले नाही। माझी तरी तब्येत खराब होती म्हणून। तर इथे बघू शकता आईबाबाचं हे नवीन घर आहे, जे जुन्या घराच्या शेजारीचे अगदी तिकडे जुनं घर आहे, इकडे नवीन घर आहे आणि आज नवीन घराची वास्तुपूजा आहे। तर त्याची आता तयारी सुरू आहे। आदल्या दिवशी खूप पाऊस आला, त्याच्यामुळे वास्तुपूजेसाठी जे आपण घर तयार करतो किंवा सजवतो तसं काही करायला मिळालं नाही, कारण तो खूप पाऊस आला होता रात्री आदल्या दिवशी त्याच्यामुळे। आणि मग दिवसावरतीच आम्हाला थोडीफार तयारी करावी लागली, म्हणजे लाईट वगैरे लावणे किंवा मग इकडे रांगोळी काढणे आणि परत अजून हे मंडप वगैरे टाकणे, हे सगळं आदल्या दिवशी होणार होतं, पण हे दिवसावरती करावं लागलं। तरी ते बघा माझी बहीण, मोठी बहीण आणि तिचा मुलगा रांगोळी काढत आहे, भाऊ थोडंसं साफसफाईचं काम करत आहे आणि मंडप टाकणारवाले आले होते तर ते त्यांचं मंडप टाकण्याचं काम करत आहे। सोबत आचार्याला स्वयंपाक दिला होता, म्हणजे जेवण बनवायला आचार्याला दिलं होतं, तरी ते गॅस वगैरे मोठे भांडे आणि सगळं राशन किराणा इथे आणून आम्ही दिला त्यांना, की ते आले तरी ते स्वयंपाकाला सुरुवात करणार म्हणून। आणि ते बघू शकता माझी मुलं, बहिणींची मुलं मिळून हार बनवत आहे फुलांचे। पंडित बाबा आले होते लवकरच, तर मग पूजाही लवकरच सुरू केली होती, कारण ते या पूजेला खूप वेळ लागतो वास्तुपूजेला, म्हणून मग लवकर पूजा सुरू केली होती। बाकीचे सगळे आपापल्या तयाऱ्या करत होते आणि इकडे आई बाबा पूजेला बसले होते। पूजा सुरू झाली होती, पूजा सुरू झाली, देवघर इकडे घेऊन आलो, सोबत गॅस वगैरे इकडे घेऊन आलो। पूजा सुरू करायच्या आधी दूध उतू घालतात घरात नवीन, ते सगळं झालं आणि मग पूजेला सुरुवात केली। तर सगळ्यात पहिले पाहुण्यांपैकी कोणी आलं असेल तर माझे मामा आणि मामी। तर माझी मामी हॉलमध्ये बसलेली आहे, मामा बाहेर बसलेला होता आणि हळूहळू आता पाहुणे यायला सुरुवात होणार होती। तर माझे मिस्टरही आजच येणार होते, तर ते उशिराने पोहोचतात, कारण तर पुण्यावरून येणं एवढं सोपं नाही आहे इतक्या लांब, आणि मग परत तालुक्यावरती उतरावं लागतं आणि तालुक्यावरून मग गावाला यावं लागतं। तर मग ते पण येणार होते, तर तुम्हाला नंतर दिसेलच ते। तर इकडे एकीकडे पूजा सुरू होती आणि दुसरीकडे मंडप टाकण्याचं काम सुरूच होतं अजूनही, कारण तर अजून पाहुणे यायचे होते। सकाळचे 8-8:30 वाजले होते मंडप टाकत होते तेव्हा। मुलांनी हार बनवले होते, तर ते इथे दरवाजाला लावून घेतले, तोरण बांधलं आणि त्यानंतर बघा इथे पूजा तर अजूनही सुरूच आहे, अजूनही अर्धीही पूजा झाली नव्हती। तर बहिणी माझ्या हे सगळं बघत होते। आई इथे बसली होती ना पूजेला, तर मग बहिणींनाच करावं लागलं होतं। बहिणी खूप कर्तृत्ववान आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतात। तर इथे अजून एक माझी काकी तुम्हाला दिसणार, माझी सगळ्यात लहान काकी आहे, ती आली होती आणि काका पण आले होते। मग ते बाहेर होते, काकी फक्त आतमध्ये होती, तर ती मग इकडे किचनमध्ये मदत करू लागत होती। कोणी आले पाहुणे तर त्यांना चहापाणी वगैरे देण्याची अशी मदत करू लागत होते। पूजा आता थोडीफार संपन्न होतच आली होती, तेवढ्यात शेवटी मग होम जाळतात ना, तर तसं ते होम जाळला आणि इथे बघा आई बाबा बसलेत पूजेला। इथे शेजारी माझी काकी येऊन बसली आता, बहिणीच्या माझ्या शेजारी, ती माझी काकी आहे। हळूहळू मग एक एक मुलं, माझा भाऊ, मी सुद्धा इथे होममध्ये ते टाकत आहोत आणि पाहुण्यांचं येणं चालूच आहे, जाणं नाही, येणं चालू आहे। तर भरपूर पाहुणे आले होते, भरपूर, आम्ही अपेक्षा पण केली नव्हती एवढे पाहुणे आले होते। आणि ते बघा किचनमध्ये आम्ही सगळ्या बहिणी आहोत, भाऊ आहे, आई बाबा, इथेच पूजा मांडली होती, कारण तर पंडित बाबांनी तसं सांगितलं होतं आणि त्यांच्या याच्यानुसारच मग पूजा इथे मांडली। आणि इकडे बघू शकता पाहुण्यांपैकी कोण आल्या, तर माझी आत्या वगैरे, माझ्या आत्या आल्या आहेत, दोन्ही आत्या आल्या आहेत आणि जवळचे सगळे नातेवाईक आले होते। पूर्ण लोकांना दाखवता आलं नाही, कारण तर व्हिडिओ शूट करायला एवढं मिळत नव्हतं, जेवढं मिळालं, जेवढं शेअर करता आलं तेवढंच तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। एकीकडे पूजा सुरू आहे, दुसरीकडे पाहुण्यांचे येणं सुरू आहे, तर त्यांना चहा पाणी देणं सुरू आहे, असं काम सुरू होतं। आणि आपल्या घरी पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला कोणी येतात तर मग आपण त्यांना चहा पाणी देतोच आणि ते करावंच लागतं। तर मग ते माझ्या बहिणी बघत होत्या, इथे बघू शकता तुम्हाला अजून पाहुण्यांची भर पडली। जुन्या घरामध्ये जागा होत नव्हती, मग आम्ही हॉल खाली ठेवला, म्हणजे आलेल्या पाहुण्यांना बसण्यासाठी, म्हणजे लेडीज लोकांना बसण्यासाठी। आणि पुरुष मंडळी जी होती ती बाहेर बसली होती सगळी, त्यांना चेअर वगैरे टाकून दिल्या होत्या, पेंडॉल टाकला होता, त्या पेंडॉलमध्ये पुरुष मंडळी सगळी बसली होती। फक्त आपल्या लेडीज ज्या होत्या त्यांनाच आम्ही आतमध्ये बसण्याची सुविधा केली होती। तर इथे बघू शकता हॉलमधून स्पष्ट असे पूजा दिसत होती, तर सगळ्या इथे बसलेल्या होत्या आणि पूजा इकडे सुरू होती।
तर खूप छान पूजा पार पडली आणि खूप चांगला कार्यक्रम झाला होता. आणि ही आहे माझी काकी, लहान सगळ्यात, आणि खूप चांगला स्वभाव आहे, खूप छान समजून सांभाळून घेतात आम्हा सगळ्यांना. आणि ती चहापाण्याची व्यवस्था सुरू आहे, तुम्हाला दिसतच असणार. पाहुण्यांना आल्या पाहुण्यांना चहापाणी देण्याचं काम आहे इकडे सुरू, कारण तर गॅस इकडे आणला होता ना. जुन्या घरामध्ये गॅस पण नव्हता आणि तिकडे जागा पण नव्हती पाहुण्यांना बसवण्यासाठी, म्हणून मग आता नवीन घरामध्येच पूजाही सुरू होती आणि सोबत पाहुण्यांना चहापाणीसुद्धा. असं तरी ते बघू शकता, मी अशी साडी नेसली होती, माझी बहीण, आम्ही सगळ्या तयार झालो होतो. हे ते बघू शकता तुम्ही. तर मी ते तुम्हाला पूजा दाखवण्याचा प्रयत्न करते. फ्रंट कॅमेऱ्याने कसं ना जास्त असा फ्लॅश पडतो, तर त्याच्यामुळे ते थोडंसं असं जास्तच ब्राईट दिसतं आणि थोडंसं बॅक कॅमेऱ्याने चांगलं दिसत होतं. पण तुम्ही बघू शकता इथे मस्त किचन आहे. होम टूर शक्य होणार नाही, कारण तर मला जास्त आता राहता येणार नाही आहे. शिवांशचं स्कूल लवकर सुरू होणार आहे, त्याच्यामुळे पुण्याला परत लवकर वापस जावं लागणार आहे. त्याच्यामुळे होम टूर नेक्स्ट टाईम कधीही देईन. पण खूप छान घर बांधलं भाऊजीने, माझ्या भाऊजीने हे घर बांधलेलं आहे. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, उन्हाळ्यामध्ये जेव्हा घराचं बांधकाम सुरू केलं तेव्हा त्यांनीच हे बांधकाम हातात घेतलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी घर बांधलं. आज वास्तुपूजा होती, सोबतच माझ्या लहान बहिणीच्या मुलीचा वाढदिवस पण होता. तर मग आता वास्तुपूजा झाल्यानंतर म्हणजे इथे आरती सुरू आहे, तर वास्तुपूजा सुरू होती आणि तेवढ्यात मग मुलांनी डेकोरेशन करून घेतलं थोडंसं लहान बहिणीच्या मुलीच्या वाढदिवसाचं. आणि ते माझा भाऊ आणि लहान बहिणीचा नवरा मला थोडीशी चिडवत होते, मी व्हिडिओ बनवत होते तर त्यांचं चालू होतं चिडवणं आणि मी इकडे व्हिडिओ बनवत होते. आरती संपली आणि इथे पूजा पण संपली. तर त्यानंतर मग आता आम्ही माझ्या लहान बहिणीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करतो. डेकोरेशन तर झालंच होतं. तर मग पूजा संपन्न झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन दिला. इथे माझी ही लहान बहीण आहे माझ्या पाठची, ती प्रसाद वाटत आहे. तर हॉलमध्ये तुम्ही अजून बघू शकता पाहुण्यांची भर पडली आणि पूर्ण हॉल भरलेला आहे. आणि सोबत मग इकडे बेडरूम्स आहेत 2, तर तिथेसुद्धा लेडीज बसल्या होत्या, कारण तिकडे जागा होत नव्हती ना, त्याच्यामुळे. तर पूजा संपन्न झाली आणि त्यानंतर ना आम्ही इथे केक कट करायला घेतला, म्हणजे लहान बहिणीच्या मुलीचा बर्थडे साजरा करायला घेतला. मोठ्या बहिणीच्या मुलाने हे सगळं डेकोरेशन केलं होतं, फुगे वगैरे लावले आणि ते बड्डेचं तोरण लावलं आणि सोबत ते अजून बाकी त्यांनीच तयारी केली होती. फक्त आता आम्हाला फक्त तिचं औक्षवण करायचं होतं, ओवाळायचं होतं आणि केक कट करायचा होता, बस एवढीच तयारी होती. तर लहान बहिणीच्या मुलीचा वाढदिवस आणि वास्तुपूजा एकाच दिवशी आली. तर ही आहे माझी लहान बहीण माझ्या पाठची, जिची मुलगी चेअरवरती बसली आहे. इथे बघू शकता माझ्या हाताने तोरण तुटलं, कारण ते एका बाजूने निघालं होतं. मला वाटलं आता हे मी लावून घेणार, पण ते दुसरीकडून सुद्धा निघून गेलं. तर ते पूर्णच तुटून गेलं, बर्थडेचं निघून गेलं. आणि त्यानंतर इथे बघा माझ्या बहिणींनी ओवाळलं तिला आधी आणि त्यानंतर मग मी ओवाळलं. तर माझी आत्या तुम्हाला दाखवते, जेवढं शक्य होते ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तिथेच बसली आहे बघा शेजारी माझ्या. तर एक ती मोठी काकी आहे, ती माझ्या पाठीमागे हिरव्या साडीमध्ये ती मोठी काकी आहे. आणि जी आता ओवाळत आहे ना ती माझी सख्खी आत्या आहे. एकच आहे मला आत्या, कारण तर बाबाला भाऊ पण नाही सख्खा आणि अजून बहिणी पण नाही आहेत. एकच भाऊ आणि एकच बहीण, अशी म्हणजे आत्या आणि बाबा असे दोघं बहीण भाऊच आहे. आणि बाकीच्या ज्या काक्या दिसतात त्या सख्ख्या चुलत माझ्या 2 काक्या आहे, ज्या तुम्हाला मी दाखवल्या. आणि अजून एक आत्या आली होती, तर ती सख्खी चुलत आत्या आहे, म्हणजे त्या काकांची बहीण. तर ही माझी लहान काकी आहे आणि अजून एक काकी तुम्हाला दाखवलंच मी, तर ह्या माझ्या सख्ख्या चुलत काक्या आहे. ही माझी मावशीची मुलगी आहे, जी आता ओवाळायला जात आहे ती माझ्या मावशीची मुलगी आहे. आणि तिथे बघा तुम्हाला अबोली साडीमध्ये दिसते, ती माझी आत्या आहे. तर असे सगळे नातेवाईक आले होते, सगळे नातेवाईक आले होते, मावश्या पण आल्या होत्या, सगळेच नातेवाईक आले होते. पण जास्त शेअर करता आलं नाही, जास्त कोणाला दाखवता आलं नाही. जेवढं तुमच्यासोबत शेअर करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं. इथे बघा भित्री, ही कॅन्डल लावली तर कशी भीत होती, केकवरती लावूच नको म्हणाली, बस केकच्या दूर पकडून ती लावावी लागली आणि नंतर तिने केक कट केला. खूप भीती तिथे या कॅन्डलला. तर मग आम्ही तिच्याच याच्यानुसार मनाप्रमाणे बाजूला कॅन्डल धरून पेटवली आणि मग बर्थडेचा केक कट केला. इथे मम्मीने चारला केक तिला आणि तिचं नाव आहे नेत्रा. आणि आहे माझ्या मावशीची मुलगी, जिने आता केक भरवला. हे आहे माझ्या लहान बहिणीचे मिस्टर आणि त्यांनीसुद्धा त्याला केक भरवला. आम्ही इकडे बर्थडेचं सेलिब्रेशन करत होतो, त्याच्यामुळे आईबाबाला नाही इथे किचनमध्येच बसावं लागलं, कारण आमच्याकडे ना भेटवस्तू आणतात. वास्तू असू दे किंवा लग्न असू दे, कुठलाही कार्यक्रम छोटा मोठा असू दे, भेटवस्तू आणतात आणि बऱ्याच भेटवस्तू आल्या. म्हणजे जसं
डेकोरेशनच्या पण काही वस्तू आल्या, कपडे तर खूपच आले आईबाबाला आणि परत वस्तूसुद्धा खूप आल्या. तर असं सगळं आणतात आमच्याकडे जवळचे लोक आणि मग त्यांनासुद्धा आम्ही भेटवस्तू देतो. म्हणजे आपण रिटर्न गिफ्ट म्हणतो ना तसं. तर सगळ्यांना रिटर्न गिफ्ट ठेवलं होतं, कारण तर आणतातच, गावांकडे ही पद्धतच आहे. कुठलाही कार्यक्रम करा, त्यांना कपडे वगैरे आणतात, भेटवस्तू आणतात, तर मग त्यांना परत रिटर्न गिफ्टच्या स्वरूपात आम्हीही काहीतरी छोटी मोठी वस्तू आम्ही देत असतो. तर तसं आईने सोय करून ठेवली होती आणि त्यांना ज्यांनी म्हणजे प्रत्येक जणाला, लेडीज ज्या आल्या होत्या त्यांना प्रत्येकीला घरी वास्तुपूजेसाठी आल्या तर रिटर्न गिफ्ट पण दिलं होतं. तर इकडे पूजा संपन्न झाली. सगळ्यांनी आईबाबाला त्यांनी आणलेलं वस्तू दिल्या आणि त्यानंतर इथे बघा जेवणाची व्यवस्था वरती केली होती टेरेसवरती. तर स्वयंपाक झाला होता आणि इकडे टेरेसवरती जेवणाची व्यवस्था. तिथे बघा, तिथे तुम्हाला मिस्टर दिसत असणार माझे. तर माझे मिस्टर, भाऊ सगळे मंडळी इथे जेवण वाढत होते आणि जे पाहुणे आले होते ते जेवण इथे करत होते. तर टेरेसवरती जेवणाची व्यवस्था केली होती. घर इतकं सुंदर बांधलं आहे ना, मला तर असं वाटत होतं की मी कधी होम टूर देते, पण माझीच तब्येत खराब होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ जास्त शूट करता आले नाही. सगळा कार्यक्रम आटोपला. पाहुणे आता जात होते, काही जेवण करत होते, काही जात होते. तर आम्ही इथे ना पाहुण्यांना सोडायला आलो होतो. जे जवळचे पाहुणे होते ना त्यांना सोडायला घराच्या बाहेर आलो होतो आणि घराच्या बाहेरून बघा मी व्हिडिओ बनवत आहे घराचा. तर असं घर दिसते. संध्याकाळी मस्त आम्ही सिरीज वगैरे लावल्या त्या ह्या सगळ्या, तर त्या लावल्या तर बघा घर कसं मस्त चमकत आहे. आणि आजचा दिवस खूप खास होता, कारण तर घराची वास्तुपूजा होती. तर खूपच भारी दिवस होता आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही आणि खूपच भारी वाटत होतं. आईबाबाचं स्वप्न पूर्ण झालं, त्यांच्यासोबत आमचंही स्वप्न पूर्ण झालं आणि छोटं मोठं असं छोटं काम बाकी आहे, तर ते आता होऊन जाणार आरामात. तर चला असा झाला वास्तुपूजेचा कार्यक्रम आणि असं आहे घर. कसा वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.